हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. पार्ट 4 कृषी व पर्यावरण घडामोडी. राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी आपल्या ओव्हरऑल कंप्लीट झालेल्या आहे. संक्षिप्तमध्ये, डिटेलमध्ये आणि वनलाईनर स्वरूपात कंप्लीट केलेले आहे आपण. ते जर तुम्ही बघितलं नसेल तर सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 हे सिम्पली यूट्यूबवर सर्च केलं तर आपले प्लेलिस्ट फ्रंटलाच मिळेल तुम्हाला. तर ते तुम्ही सिक्वेन्सनुसार त्यामध्ये अपलोड केलेले व्हिडिओ बघू शकता. तर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला पद्धतीने आणि नोट्स काढल्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी अतिशय वेळ कमी वाचेल, तुमचा रिव्हिजन होईल लवकर. त्यासाठीच नोट्स काढणं आवश्यक. जर नोट्स काढसाल नाही तर तुम्ही व्हिडिओ रिवाईज केला तरी चालेल, वेल अँड सफिशियंट. तर कृषी व पर्यावरण घडामोडी बघूया आपण. तर यामध्ये पहिली जी न्यूज आहे ती 10 क्षेत्रांना रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे भारतामध्ये. तर त्यामध्ये 10 स्थळांना रामसर दर्जा मिळाला. तर यामध्ये आता एकूण देशातील रामसर स्थळाची संख्या किती झालेली आहे? आता 85वर पोहोचली आहे. तर रामसर स्थळांच्या देशातील हेक्टर क्षेत्र जर म्हटलं तर किती हेक्टरमध्ये आहे? 13,58,068. आता हे महत्त्वपूर्ण आहे का? नाही, फक्त एकूण किती संख्येवर पोहोचलेली आहे भारतामध्ये रामसर स्थळाची संख्या आता? तर 85वर पोहोचलेली आहे. तर आता नव्याने दर्जाप्राप्त रामसर क्षेत्र यामध्ये नागी आणि नक्ती हे बिहारमध्ये 2 लक्षात ठेवा. बाकी जर म्हटलं तर 3 आहेत कर्नाटकमधील. कोणते? माकडी केरे संवर्धन, त्यासोबत अंक समुद्र पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र आणि अग्नाशी खाडी, हे 3 क्षेत्र कर्नाटकमधील आहेत. करईवेत्ती पक्षी अभयारण्य, लॉंगवुड शोला अभयारण्य, नाजरायन पक्षी अभयारण्य आणि काजुवेली पक्षी अभयारण्य हे तामिळनाडूमधील आहेत 4. तर तवा जलाशय हे मध्य प्रदेशमधील आहे, सर्वात मोठं क्षेत्रफळाच्या बाबतीत आहे. तर हे आपल्याला आवश्यक आहे. सर्वाधिक रामसर क्षेत्र जर म्हटलं तर 18 क्षेत्र कुठे आहे? तर तामिळनाडूमध्ये आहे. त्या खालोखाल 10 क्षेत्र जर म्हटलं तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशमध्ये आहे. आता देशातील एकूण पाणथळ क्षेत्र आहे त्या क्षेत्रापैकी 10% क्षेत्र हे भारतात रामसर स्थळाचे आहे, हे लक्षात असू द्या. आणि हे रामसर जर बघितला करार तर 1971चा आहे. हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणारच आहे बेसिक. तर या रामसर कराराने 9 निकष सांगितलेले आहे आणि त्या 9 निकषापैकी एक निकष पूर्ण जर केला तर त्या क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा मिळतो. तर 19 प्रकारचे पाणथळ प्रदेश आहेत भारतामध्ये. ते गुजरात त्या पाणथळ प्रदेशामध्ये सर्वाधिक 1 नंबरवर आहे. आता जर म्हटलं रामसर क्षेत्राबाबत आपण थोडंसं बेसिक बघू. 1962 मध्ये एक परिषद भरवली होती पाणथळ प्रदेशावरील करारासाठी. त्यामध्ये या परिषदेमध्ये 2 फेब्रुवारी रोजी 1971 मध्ये 18 देशांनी या कराराला मान्यता दिली. मग करार कधीचा? 1971चा रामसर करार आहे. 74 मध्ये या करारामध्ये सहभागी होणारा पहिला देश कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया आहे, लक्षात ठेवा. आणि ऑस्ट्रेलियामधील कोणतं पहिलं रामसर स्थळ घोषित केलेलं आहे? मग तर कोबर्ग द्वीपकल्प आहे, हे ऑस्ट्रेलियामधील 1974 मध्ये सामील होणार आहे. आता जर बघितलं युनेस्को कराराची डिपॉझिटरी जर म्हटलं तर अंमलात 21 डिसेंबर 1975. हे महत्त्वपूर्ण नाही, फक्त करार 1971चा. त्यानंतर 1974 मध्ये पहिला देश ऑस्ट्रेलिया आणि त्यामधील कोणतं ठिकाण? ऑस्ट्रेलियामधील कोबर्ग द्वीपकल्प 1974 मध्ये ॲड झालेलं. तर 1982 मध्ये जर बघितलं तर 1 फेब्रुवारी 1982 भारताने करारावर स्वाक्षरी केलेली आहे. हे महत्त्वपूर्ण आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी जर म्हटलं आपण तर हे कॅस्पियन समुद्राचा दक्षिणेकडील भाग आहे आणि इराणमधील रामसर स्थळ आहे, शहर आहे, तिथील करार आहे. या कराराचे 3 आधारस्तंभ आहेत. एक सुज्ञ वापर, रामसर यादी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, हे 3 आधारस्तंभ लक्षात असू द्या. बाकी रामसर स्थळाची सर्वाधिक संख्या असलेले देश कोणते आहेत? तर युनायटेड किंगडम 175 रामसर स्थळ, मेक्सिको 144 आणि भारतामध्ये आपल्या 85. त्यासोबत खालोखाल चीन 82वर आणि स्पेन जर बघितलं 76वर. सर्वात मोठे सुंदरबन हे पश्चिम बंगालमधील हेक्टरच्या बाबतीत आहे, 4,23,000. सर्वात लहान जर म्हटलं तर क्षेत्र ते आहे रेणुका हिमाचल प्रदेश 20 हेक्टरमध्ये. सर्वात जुने म्हटलं तर चिल्का सरोवर 1981 आणि केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान 1981, हे सर्वात जुने आहे. तर हे सर्वात मोठे, सर्वात लहान आणि सर्वात जुने आणि कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त आहे हे महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत. आता रामसर करार संरक्षण क्षेत्राखालील जर बघितलं मोठे क्षेत्र म्हटलं तर बोलिव्हिया. आता पुढे जर बघितलं या बाबतीत काय न्यूज आहे की वेटलँड सिटी ॲक्रेडिशन करार करण्यात आलेला. कशाबद्दल? केंद्र सरकारने रामसर कराराअंतर्गत करण्यात आलेला आहे वेटलँड सिटी ॲक्रेडिशन. आता हे काय आहे? या WCA साठी जे वेटलँड सिटी ॲक्रेडिशन आहे त्यासाठी 3 शहरांचं नामांकन केलेलं आहे भारतामधील. इंदूर मध्य प्रदेशमधील आहे, भोपाळ मध्य प्रदेशमधीलच आहे आणि उदयपूर राजस्थानमधील.
तर याआधी मग आतापर्यंत एकही भारतीय शहराला मान्यता अशी मिळाली नव्हती. म्हणून नामांकित झालेले पहिले 3 शहरं लक्षात ठेवा: इंदूर मध्य प्रदेश, भोपाळ मध्य प्रदेश आणि उदयपूर राजस्थान. 15 मध्ये पुंटा डेल एस्टे उरुग्वेमधील जे काय एक ऐच्छिक प्रांतर शहर म्हणून मान्यता मिळालेली आहे. तर जर बघितलं आपण आता, तर या मान्यता मिळालेल्या शहरामध्ये जर बघितलं तर ही मान्यता किती वर्षासाठी आहे, तर 6 वर्षासाठी वैध आहे, लक्षात असू द्या. आता रामसर स्थळाची यादी जर बघितलं तर एकूण रामसर स्थळ 85 आहेत भारतामध्ये. आता एकही रामसर स्थळ नसलेले राज्य बघणं आवश्यक आहे आपल्याला. तर यामध्ये कोणते कोणते लक्षात ठेवायचे? मग आयोग प्रश्न काय करणार? आयोग म्हणेल जे की एकही रामसर स्थळ नसलेले राज्य कोणते आहेत, मग हे विचारेल तुम्हाला. इथे मग तेलंगणा बघायला मिळतो, त्यानंतर छत्तीसगड, त्यानंतर जर म्हटलं तर झारखंड, त्यानंतर इथे वरती सिक्कीम, त्यानंतर जर बघितलं आपण तर इथे आपल्याला मेघालय बघायला मिळतो, त्यानंतर नागालँड, त्यानंतर अरुणाचल प्रदेश. हे जर बघितलं तर हे 7 राज्य ज्यांच्यामध्ये एकही रामसर स्थळ क्षेत्र नाही आहे. तर आता महाराष्ट्र बघू आपण. महाराष्ट्रामध्ये 3 आहे: लोणार सरोवर बुलढाणा, ठाणे खाडी अभयारण्य, नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये. हे 3 महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. बाकी एवढा मोठा डाटा वाचणं आपल्याला पॉसिबल नाही आणि लक्षात ठेवणं पण पॉसिबल नाही. आयोग पण असे काही प्रश्न विचारणार नाही. त्याला वेळ वाया घालवायचा, जे प्रश्न येतात तेच बघायचं आपल्याला. हेच या सिरीजची आपल्याला थोडंसं एक इंटरेस्टेड बाब आहे. तर आसामच्या मोईदमचा वारसा यादीत समावेश झाला. आता वारसा यादीमध्ये समावेश कोणाचा? मोईदमचा झाला. आता मोईदम काय? आसाममधील जे की अहोम राजघराणे आहे ना, या अहोम राजघराण्यामध्ये एक दफनभूमी होती, एक वैशिष्ट्यपूर्ण दफनभूमी. त्या दफनभूमीला चरदेई मोईदम असं म्हटलं जातं. आता यांना काय केलं? जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये युनेस्कोच्या समावेश केलेला आहे. तर मग आता हे जर बघितलं तर नवी दिल्लीमध्ये आता जागतिक वारसा समिती भरली, जी की 46व्या क्रमांकाची होती. पहिल्यांदा भारतामध्ये ही समिती भरली होती 46व्या क्रमांकाची. तर सध्या आता भारतामध्ये ते या स्थळांची संख्या किती झालेली आहे? आता वारसा स्थळांची जागतिक 43 वर गेलेली आहे. तर ईशान्य भारतातील जर म्हटलं तर पहिले सांस्कृतिक स्थळ आहे काय? मोईदम. आता मोईदम काय? दफनभूमी आहे. कुठली आहे मग? आसाममधील आहे. तर कितव्या क्रमांकाचे आसाममधील जर बघितलं तर हे आसाममधील ईशान्य भारतातील पहिलीच आहे. तर आता सार्वत्रिक जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये भारत जागतिक लेवलला कितव्या क्रमांकावर आहे? 6व्या स्थानावर आहे. आसाममधील जर बघितलं तिसरे हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. याआधी जर म्हटलं तर काझीरंगा आणि मानस राष्ट्रीय उद्यान. पद्धत आहे हे दफनभूमी. हे दफन पद्धती 2014 मध्ये एक पहिल्यांदाच सूचीबद्ध करण्यात आली तात्पुरती म्हणून. आता मोईदमबद्दल थोडंसं आपण बघू. मोईदम हे एक प्रकारचे पॅरामिड सारखी एक रचना आहे, त्याला मोईदम म्हटले जाते. आणि हे एक प्रकारचं अहोम राजघरांची वैशिष्ट्यपूर्ण दफनस्थळ होतं. 1228, 1826 हे काही लक्षात ठेवायची गरज नाही. 600 वर्ष आसामवर राज्य केले अहोमगरांनी, माहीत आहे. तर अहोमची पहिली राजधानी जे काय सराईदेवमध्ये मोईदम्स असं आढळतात. म्हणून हे एक प्रकारचं मोईदम हे दफनस्थळ आहे आसाममधील. त्याला आता जागतिक युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीमध्ये एक स्थान देण्यात आलेलं आहे. आता जर बघितलं आपण जागतिक वारसा समितीची बैठक हे 46व्या क्रमांकाची बैठक होती. आणि हे जर बघितलं तर ही बैठक नवी दिल्ली येथे पार पडली आणि पहिल्यांदाच भारतामध्ये पार पडली, म्हणून महत्त्वपूर्ण आहे. आणि 21 ते 31 जुलै 2024 मध्ये. पहिली कुठे झालेली आहे मग जागतिक वारसा समितीची बैठक? तर पॅरिस 1977 मध्ये. आता जर बघितलं मग यामध्ये काय? युनेस्कोच्या वारसा केंद्रासाठी भारताकडून आता $1 दशलक्ष अमेरिकी योगदान मिळेल. आता उद्घाटन कोणी केले हे काही महत्त्वपूर्ण नाही, काय आयोजक आहे ते काही विचारत नाही. या नेल्सन मंडेला यांनी जर बघितलं, आता मंडेलाशी निगडीत स्थळांचा वारसा यादीत समावेश होणार आहे. तर यामध्ये जर बघितलं, नेल्सन मंडेला हे एक प्रकारचे यशस्वी मुक्तीसंग्रामाशी आणि मानवी हक्काशी लढणारे व्यक्तिमत्व. यांना आता जागतिक वारसा स्थळीच्या यादीत यांचे जे काही रिलेटेड जे काही स्थळं आहेत त्यांना ॲड करणार आहे. तर सॅडो सोन्याची खाण आता हे वारसा यादीत. तर आता सॅडो सोन्याची खाण जर बघितलं दिले वारसा स्थळामध्ये यादीमध्ये समावेश, तर हे कुठेही आहे? मग सिम्पली प्रश्न विचारतो, खालीलपैकी वारसा स्थळ यादीमध्ये समावेश होणारी सॅडो सोन्याची खाण कुठल्या देशाची आहे? तर जपान जे आहे. जपानने दुसऱ्या युद्धामध्ये जे की कोरियाच्या मजुरावर अत्याचार केला होता, हे सॅडोच्या खाणीमध्ये. आता हे 1989 मध्ये बंद होण्यापूर्वी एक जगातील सर्वात मोठ्याची एक सोन्याची उत्पादक होती. तर एवढं लक्षात ठेवा, सॅडो खान जपानमध्ये. तर आता 12 किल्ल्यांचे वारसा स्थळ दर्जासाठी नामांकन. आता सरळ सांगितलेलं आहे, जागतिक वारसा स्थळामध्ये यादीमध्ये 12 किल्ल्यांचे नामांकन 2024-25 साठी होणार आहे. तर मराठा मिलिटरी लँडस्केप माध्यमातून. आता हे 12 किल्ले जर म्हटलं तर एवढं रायगड आहे, शिवनेरी आहे, त्यानंतर खांदेरी आहे, रायगडमधला साल्हेर आहे, नाशिक, लोहगड पुणे, राजगड, त्यानंतर प्रतापगड सातारा, पन्हाळा कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग रत्नम आणि विजयदुर्ग सिंधुदुर्गमधील आणि जिंजी तामिळनाडू.
तर हे 12 किल्ले लक्षात ठेवा. आता वारसा स्थळ यादीमध्ये होणार आहे जागतिक वारसा स्थळांची यादी. आता जागतिक वारसा स्थळांची यादी जर बघितली तर आता आपण पाणथळ क्षेत्र बघितले होते. आता जागतिक वारसा स्थळांची यादी बघू. किती आहे मग भारतात एकूण 43. एकही जागतिक वारसा स्थळ नसलेले राज्य. अशाच पद्धतीने आपण जसं की पाणथळ क्षेत्र बघितले होते. तर आता लडाख हे युनियन टेरिटरी आहे आणि त्यासोबत जम्मू काश्मीर इथे पण आपल्याला जागतिक वारसा स्थळ एकही नसलेले बघायला मिळते. त्यानंतर पंजाब चंदीगडचा भाग. त्यानंतर जर बघितलं तर आंध्र प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, झारखंड, त्यानंतर जर बघितलं तर मेघालय, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम. 9 ते 10 हे जे काही राज्य आहे यामध्ये एकही जागतिक वारसा स्थळ नाही आहे. तर महाराष्ट्रामध्ये बघू आपण मग काय. वेरूळच्या लेण्या 1983 मध्ये, अजिंठा लेण्या 83 मध्ये ऍड करण्यात आल्या. 87 मध्ये एलिफंटा लेणी आणि CSMT 2004 मध्ये व्हिक्टोरिया आर्किटेक्ट. तर हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. तर पुढे बघूया आपण आता. बाकी जे काही ओव्हरऑल डाटा आहे हे एवढं मोठं सारं काही लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. फक्त आता महत्त्वपूर्ण काय आहे की भारतामधील 43 जे काही भारतातील वारसा स्थळे आहेत त्यामध्ये नैसर्गिक किती आहे 7, मिश्र किती आहे 1 आणि सांस्कृतिक किती आहे 35. आणि जगामध्ये जर बघितलं तर 1223 जर बघितलं जागतिक स्थळे आहे वारसा स्थळे त्यामध्ये 231 नैसर्गिक आहे, 40 मिश्र आहे आणि 952 सांस्कृतिक आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. आता जागतिक वारसा स्थळाच्या बाबतीत सर्वाधिक असलेले जागतिक वारसा स्थळ जर म्हटलं तर पहिला देश इटली आहे, 60 आहे तिथे. आणि मग त्या खालोखाल चीन आहे 59 आणि जर्मनी 54, फ्रान्स आहे 53, स्पेन 50 आणि भारत 43. तर हे स्थळांची तात्पुरती यादी. यामध्ये मध्य प्रदेशातील 6 नवीन स्थळाचा युनेस्को जागतिक वारसा स्थळी तात्पुरती यादी स्थान मिळालेले आहे. तर तात्पुरत्या यादी स्थान मिळेल मध्य प्रदेशातील किती आहे 6 स्थळे आहेत नवीन. तर खुजराऊ ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स 1986, सांची बौद्ध स्मारक 1989 मध्ये मिळालेला आहे. द रॉक शेल्टर्स ऑफ भीमबेटका 2003 मध्ये समावेश झालेला आहे यांचा. तर आता तात्पुरत्या जर बघितलं तर या स्थळांची पुढील यादी आहे. ग्वाल्हेर किल्ला जे की धामणारा ऐतिहासिक समूह, भोजेश्वर महादेव मंदिर, चंबळ खोऱ्यातील रॉक आर्ट साइट्स, त्यासोबत बऱ्हाणपूरचं खुनी भंडारा, रामनगर, मांडला येथील गोंड स्मारक हे सर्व नवीन आता मध्य प्रदेशमधील तात्पुरते यादीमध्ये समावेश झालेला आहे यांचा. आता धवल क्रांतीची सुरुवात 2.0. आता कशासाठी झाली असेल धवल क्रांती. आता हे मागील राज्यसेवेमध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन आला होता की ऑपरेशन फ्लड यावेळेस तुम्हाला विचारलं होतं की कोणत्या वर्षामध्ये झालेलं आहे. तर 1970 हे माहीत होतं. बऱ्याचशा जणांना कन्फ्युजन झालं होतं. तर बघा आता धवल क्रांतीची 2.0 सुरुवात कशासाठी झाली असेल तर दुग्ध उत्पादनात वाढ व्हावी यासाठी. मग आता जर बघितलं तर याची वैशिष्ट्य काय आहे. मग वैशिष्ट्य आहे की 4 क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलेले त्यांनी. महिला शेतकऱ्यांचे सबलीकरण, स्थानिक दुग्ध उत्पादनात वाढ, दुग्ध व्यवसायासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि दुग्ध उत्पादनाच्या निर्यातीला चालना देणे हेच असणार वैशिष्ट्य. आता काय मग 5 वर्षात सहकारी दुग्ध संस्थांमधून दुधाच्या खरेदीत 50% वाढ करणे सरकारचा प्रयत्न असणार आहे आणि जवळपास 2 लाख लिटरपर्यंत वाढवणे हे लक्ष्य आहे. आता जिल्हा स्तरावर कार्यरत सहकारी संस्था आहेत यांना पण काय एक प्रकारचं टार्गेट केलेले आहे त्यांनी. तर आता थोडंसं बेसिक बघूया आपण याबद्दल. तर इथे महत्त्वपूर्ण काय मग सहकार एक क्रम म्हणजेच काय एक प्रकारचा सहकाराचा व्यवसाय चांगला असलेल्या जिल्ह्यामध्ये सहकारात सहकार्य म्हणजेच कोऑपरेशन अमॉंग कोऑपरेटिव्ह संकल्पना सुरू करण्यात येणार आहे. तर यामध्ये दुग्ध उत्पादन शेतकरी आहे यांना रुपे किसान क्रेडिट कार्डचे वितरण आणि डेअरी सहकारी संस्थांचे मायक्रो ATMचे वितरण करणार आहे. 3 प्रमुख घटक कोणते आहेत मग यामध्ये आता जर महत्त्वपूर्ण तर आपण धवल क्रांती श्वेतक्रांतीबद्दल एक बेसिक आपण बघूया. त्यामध्ये ऑपरेशन फ्लड जर बघितलं तर हे उपक्रम वर्गीस कुरियन यांनी भारतात श्वेतक्रांतीचे जनक म्हटले जाते. आणि यामध्ये जर बघितलं सहकारी संस्थांच्या माध्यमातून व्यवसाय विकास आयोजित करण्यासाठी 13 जानेवारी 1970 रोजी हे काय एक प्रकारचा ऑपरेशन फ्लड जगातील सर्वात डेअरी विकास कार्यक्रम म्हणजेच मोठा हेच प्रकल्प होता. 1998 मध्ये जर बघितलं तर मग भारताने हे केल्यानंतर अमेरिकेला मागे टाकले आणि दुग्ध उत्पन्नात अव्वल देश ठरला आहे भारत ऑपरेशन फ्लडच्या माध्यमातून 1970. आता ॲग्रिश्युअर हे फंड कृषी निवेश पोर्टल. आता हे फंड जर म्हटलं तर ॲग्रिकल्चर फंड आहे. मग कशासाठी असेल ॲग्रिकल्चरच्या जे काही विकासासाठी शेतीला चालना देण्यासाठी त्याच्यासाठी असेल. बाकी काय मग करता आली पाहिजे बस हेच आहे. कारण की वेळ वाचतो आपला. अनयुज्युअल डाटा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही ते कशाला वाचायचं. मग पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आता घोषित. आता काय भूस्खलन होत होतं त्यामध्ये जर बघितलं तर मी केरळमध्ये भूस्खलन बघितलं. मग अशा पद्धतीने जर बघितलं एक 300हून अधिक बळी घेणारे जे काही केरळमध्ये वायनाडमधील 13 गावात होते तिथे भूस्खलन झालं होतं. तशा पद्धतीने 6 राज्यामध्ये पसरलेले 56,825
किलोमीटरचे क्षेत्र हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने एक प्रकारची अधिसूचना जारी केलेली आहे. मग आता हे जर बघितलं आपण, यामध्ये मग इतर कोणते आहेत मग, तर पश्चिम घाट महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ. आता हे जर बघितले आपण, हे किनारपट्टी भाग आहे आणि इथेच जर बघितलं तर जवळपास किनारपट्टी जर बघितली आपण पश्चिम घाटाच्या बाबतीत लांबी, तर हे 1600 किलोमीटरचा प्रदेश आहे. तर यामध्ये काय, एक संरक्षित क्षेत्र म्हणून आहेत, काही वारसास्थळे आहेत. मग आता यामध्ये जर बघितलं आपण, महादेव गाडगीळ समिती काय, मग पश्चिम घाट हे हिमालयानंतर देशातील सर्वात जास्त भूस्खलन क्षेत्र आहे. केंद्र सरकारने 2010 मध्ये यासाठी महादेव गाडगीळ समिती म्हणजेच इकॉलॉजिकल एक्सपर्ट होते यांनी स्थापन केली आणि 2011 मध्ये या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदन क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस महादेव गाडगीळ समिती कोणाच्या बाबतीत, पश्चिम घाटाच्या बाबतीत, कशासाठी, भूस्खलन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करायचं असं सांगितलं होतं महादेव गाडगीळ समिती यांनी. आता जर बघितलं तर चौरस किलोमीटरमध्ये जर बघितलं आपण, तर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र कर्नाटकमध्ये सर्वात जास्त आहे, 20,668. मग त्यासोबत दुसरा क्रमांक 17,340 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचा लागतो. त्यानंतर केरळ 9,000 जवळपास आणि तामिळनाडू चौथ्या क्रमांकावर. हे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र असलेले राज्य आहेत. आता पुढे जर बघितलं माळढोक आणि तनमोर. आता माळढोक तनमोर काय आहे मग, हे गंभीरपणे धोक्यात असलेली प्रजाती आहे दोन पक्ष्यांची. कोणती आहे, माळढोक आणि तनमोर. याच्यासाठी एक प्रकारचं महत्त्वपूर्ण आहे की कुठंतरी एक यांच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपण, यांची संख्या कमी होत आहे. तर महत्त्वाचे संबंधित मुद्दे जर बघितलं तर ग्रेट इंडियन बस्टर्ड हा केवळ भारतात आढळणारा मोठा पक्षी आहे आणि गवताळ प्रदेश एक प्रकारचा अधिवास करणारा. तर एक प्रकारचं जर बघितलं आपण तर 2016 पासून संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे या पक्ष्यांसाठी. आता माळढोक जर म्हटलं तर हा राजस्थानचा राज्य पक्षी आहे. आता पुढे जर बघितलं आपण, 11 नवीन जीवावरण राखीव क्षेत्र आहेत. 11 नवीन जीवावरण राखीव क्षेत्र बायोस्फियर रिझर्व्ह क्षेत्र घोषित केलेले आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण 136 देशांमध्ये 759 साईट्स समावेश आहे याचा. आता तुम्हाला देश दिलेले आहे काही 9 ते 10. त्यामध्ये तुम्हाला विचारते की कॅम्पेन ब्रोक जर म्हटलं तर बेल्जियम नेदरलँडमध्ये येतो. त्यानंतर कोली युगेनी जर म्हटलं तर इटलीमध्ये येतो. तर हे एक प्रकारचं काय, हे 11 क्षेत्र आहेत. इराती जर बघितलं ते स्पेनमधील, त्यासोबत वेल डी अरन जर म्हटलं ते स्पेनमधील. तर जीवावरण राखीव क्षेत्र जर म्हटलं तर युनेस्कोच्या मॅड अँड द बायोस्फियर या कार्यक्रमांतर्गत या जीवावरण राखीव स्थळाचा दर्जा दिला जातो. आता भारतातील किती आहे तर मग हे, तर 12 स्थळांना हा दर्जा दिलेला आहे जीवावरण राखीव क्षेत्राचा. तर स्पेनमध्ये सर्वात जास्त जगामध्ये 59 जीवावरण राखीव क्षेत्र आहे आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रशिया आणि तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिको यांचा क्रमांक लागतो. मग जीवावरण राखीव क्षेत्राच्या बाबतीत कोणता देश सर्वात जास्त क्षेत्र आहे तर 59 जीवावरण क्षेत्र स्पेनमध्ये, त्यानंतर रशिया, त्यानंतर मेक्सिको. बाकी बायोस्फियर रिझर्व्ह हे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेले आहे. पुढे जर बघितलं आपण, पाण्याखालील 3 संरचनांना भारतीय नावे दिलेली आहेत. कुठे मग, कोणत्या पाण्याखालील, हिंदी महासागरातील पाण्याखालील 3 पर्वतांना नावे देण्यात आलेली आहेत. मग 3 पर्वतांची जी काही नावे आहेत ते कोणते आहेत ते विचारू शकते आपल्याला. अशोका सीमाउंट म्हणजे जलपर्वत आहे, त्याला दिलेला आहे. 2012 मध्ये सापडला होता तो, अंडाकृती आकाराचा आहे. त्यानंतर जर बघितलं तर चंद्रगुप्त रिज हे एक नाव दिलेलं आहे, 2020 मध्ये सापडलेला पर्वत, 675 चौरस किलोमीटरचा. त्यानंतर कल्पतरू रिज 2012 मध्ये शोध लागलेला आहे याचा, 430 चौरस किलोमीटरचा आहे. हे 3 नावं महत्त्वपूर्ण आहे जे की हिंदी महासागरातील पर्वताखालील पाण्याखालील पर्वतांना नाव दिलेले आहेत. आता जर बघितलं मग 2004 पासून हे नाव दिले जाते. बाकी जे काही मी हायलाईट करत आहे हेच वाचायचं, बाकी याच्यामध्ये फापट पसरण्यामध्ये पडायचं नाही. आता यापूर्वी देण्यात आलेली नावे कोणती आहेत मग, रमन रिज आहे, पन्निकर सीमाउंट आहे, सागरकन्या सीमाउंट आहे आणि DN वाडिया ज्वालामुखी सीमाउंट आहे. हे यांचा जर बघितलं नामकरणाचा तुम्हाला एक काळ दिलेला आहे, हे पण बघू शकता तुम्ही. हे आधी दिलेले आहे यापूर्वी, आता 3 दिलेले आहेत ते लक्षात ठेवा फक्त. आता जर बघितलं तर बिबट्यांची स्थिती अहवाल आहे. आता बिबट्यांची संख्या काय आहे हे या बाबतीत, तर ही आवृत्ती कितवी जी होती मग, 5वी आवृत्ती होती. मग भारतातील बिबट्यांची संख्या काय, 13,874 आणि 2018 मध्ये हीच किती होती, 12,852. म्हणजे कुठेतरी बिबट्यांची संख्येमध्ये वाढ झालेली आहे. आता हे अहवाल कोण काय करते हे काही विचारत नाही आपल्याला, म्हणून लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता सर्वाधिक बिबटे असलेले राज्य कोणते आहे मग, मध्य प्रदेश आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर कर्नाटक म्हणजे MMK हे सर्वाधिक बिबटे असलेले राज्य आहे. त्यानंतर तामिळनाडू आणि छत्तीसगड हे बिबट्याच्या बाबतीत आहे. आता व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक बिबटे कुठे आहे मग,
तर नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेशमधील जे काही व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये सर्वाधिक बिबटे बघायला मिळते. पन्ना मध्य प्रदेशमध्ये आहे आणि सातपुडा पण मध्य प्रदेशमध्ये आहे. इथे बिबटे बघायला मिळतात. आता विभागीय बिबटे जर म्हटलं तर मध्य भारत आणि पूर्व घाट, पश्चिम घाट हे आहे. बरं, मग आता राज्यातील बिबट्यांची जर बघितलं संख्या सर्वात जास्त मेळघाटमध्ये बघायला मिळते. 233 आहे. 2018मध्ये 181 होती. आता शास्त्रीय नाव हे आपल्याला दिलेलं आहे बिबट्याबाबत. काय दिलेलं आहे तर पॅन्थेरा पार्डस फोस्का. त्यानंतर जर बघितलं तर अधिवास कुठं आहे मग बिबट्यांचा? भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान. म्हणजेच भारतासोबत आणि नेबरिंग कंट्री जे आहे, बांगलादेश यामध्ये येत नाही. तर नेपाळ, भूतान आणि पाकिस्तान. आता वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अनुसूची 1 मध्ये समावेश आहे याचा. तर कोणती रेड लिस्ट आहे का, ही कोणती लिस्ट आहे तर IUCN रेड लिस्टमध्ये असुरक्षित म्हणून वर्गीकृत केलेला आहे. तर UPSCच्या संदर्भात ही प्राण्याच्या संदर्भात जे काही लिस्ट आहेत हे IUCN लिस्ट हे खूप इंटरेस्टेड असते त्यांना. तर हे प्रश्न विचारतात. तर असुरक्षित कॅटेगरीमध्ये आहे. तर हिमबिबट्याची जी काही गणना आहे हे जर बघितलं तर ही गणना केलेली आहे. आता ही गणना जर बघितलं तर हे आवृत्ती पहिल्याच क्रमांकाची होती हिमबिबट्याची गणना करण्याची. मग एकूण हिमबिबटे किती आहेत? मग आता आपण बिबट्या बघितला, आता हे हिमबिबट्या आहे, याची पहिलीच आवृत्ती आहे ही गणना करण्याची, म्हणून महत्त्वपूर्ण आहे. एकूण हिमबिबट्यांची संख्या 718 आहे. सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या कुठे आहे? लद्दाखमध्ये, जिथे